चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात दडलेलं एक अद्भुत ठिकाण म्हणजेच कनेरगड महादेव मंदिर. अजंठा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले हे प्राचीन मंदिर आपल्याला हजारो वर्षापूर्वीच्या कलाकुसरींची साक्ष देते. हे मंदिर अंदाजे 11व्या-12व्या शतकात निर्माण झाले असे मानले जाते. चालुक्य यादवकालीन दगडी शिल्पकलेचे उत्तम नमुने येथे पाहायला मिळतात. मंदिराची रचना आज काही प्रमाणात उद्ध्वस्त असली तरी त्याचा भव्यपणा अजूनही स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचा सुंदर संगम म्हणजे कनेरगड महादेव मंदिर. येथे भगवान महादेवाचे प्राचीन रूप विराजमान आहे. स्थानिक लोकांच्या मते येथे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होते. हे मंदिर गौताळा अभयारण्यात असून हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे अनेक पक्षी, वन्य प्राणी, वनस्पती आणि नैसर्गिक जलस्रोत आढळतात. म्हणूनच हे मंदिर निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षण आहे. जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत चाळीसगाव तालुक्यातील कनेरगड या ठिकाणी. हा कनेरगड आपल्याला चाळीसगाव या तालुक्यामधील गौताळा अभयारण्याच्या परिसरामध्ये पाहायला भेटतो. तर हा अतिशय प्राचीन गड असून या गडावरती एक प्राचीन असं महादेव मंदिर आहे. हेमाडपंथीकालीन हे मंदिर असून हे मंदिर अतिशय खूप देखणं आणि सुरेख आहे. तर त्या मंदिरामध्ये आज आपण जाणार आहोत महादेवांचे दर्शन घेण्यासाठी. आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, हा कनेरगड कसा आहे आणि यावरील असणारं प्राचीन महादेव मंदिर कसं आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे महादेव मंदिर साधारण 8 फूट उंच दगडी चौथऱ्यावर उभारलेले असून याची रचना हेमाडपंथी शैलीतील दिसून येते. या मंदिराचे मुख्य 3 भाग असून प्रवेश मंडप, सभा मंडप आणि गर्भगृह अशी ह्या मंदिराची रचना आहे. चाळीसगावपासून साधारणतः 15 ते 18 किलोमीटर अंतरावर गौताळा अभयारण्यात दडलेला हा किल्ला आणि मंदिर जणू काळाच्या प्रवाहात हरवलेला एक अमूल्य खजिना आहे. पाटणादेवी मंदिराच्या अगदी जवळच हे अप्रतिम असं ठिकाण आहे. मंदिराच्या सभा मंडपात बसलेल्या नंदीवरती अत्यंत सुंदर आणि कोरीव काम केलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. परंतु काळाच्या ओघात त्या नंदीवरील या कोरीव कामाची काही प्रमाणात झीज झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. गर्भगृहामध्ये आपल्याला एक सुंदर असं शिवलिंग पाहायला भेटतं. तर बाजूलाच एक आपल्याला शिलालेख देखील या ठिकाणी असल्याचे दिसून येते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती सुंदर असं नक्षीकाम केलेले असून आजूबाजूला गणेश, सप्तमातृका आणि विविध देवतांची कोरीव मूर्ती या ठिकाणी दिसत आहे. तर मंडळींनो, तुम्ही पाहत आहात हे स्तंभ, भिंतीवरील कोरीव देवता, मंडपाची चौकट हे सगळं हाताने घडवलेलं आहे. काळ्या दगडात कोरलेली ही कला आपल्या
पूर्वजांच्या कौशल्याची जिवंत साक्ष या ठिकाणी अजूनही देत आहे. आत्ता आपण पाहत आहोत मंदिराचा बाह्य भाग. या बाह्य भागाच्या बाहेरील भिंतीवरच्या मूर्ती, नक्षीकाम आणि खांब हे सर्व पाहताना या मंदिराची प्राचीनता आणि कलात्मक श्रीमंती ही आपल्या लक्षात येते. मंदिराचा बाह्य भाग आपण पाहत असताना आपल्या एक लक्षात येते की या मंदिरावरती परकीय आक्रमण झाले असून या मंदिराचा बाहेरील भाग हा जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या मंदिराच्या तळामध्ये असणारा जो गजथर आहे म्हणजे हत्तीच्या मुंडक्यांचा थर, तर त्या ठिकाणी जर आपण पाहिले तर हा गजथर हा आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी त्याची नासधूस केलेली दिसून येते. गौताळा अभयारण्यातील कण्हेरगड या ठिकाणी असणारं हे प्राचीन महादेवाचं मंदिर एक शिल्प कलाकृतीचं एक उत्कृष्ट नमुनाच आहे. हे मंदिर आपण सर्वांनी एक वेळ अवश्य पाहावे. हे मंदिर अतिशय एकांतात निवांतात असून हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गौताळा अभयारण्यातील महादेव मंदिर. या ठिकाणी येताना आपल्याला माकडांपासून सावध राहावे लागते. या निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्थानिक 40 गावातील काही मित्रमंडळी आजही या ठिकाणी येऊन या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला भजन करताना दिसत आहे. Tata
इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म या तिन्हींची एकत्र अनुभूती देणारा कनेरगड किल्ला आणि महादेव मंदिर हे खरंच महाराष्ट्रातील एक अप्रतिम आणि दुर्लक्षित रत्न आहे. जर तुम्हाला असेच इतिहास आणि निसर्ग भ्रमंतीचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळींनो, आपण आज आलो होतो चाळीसगावातील कनेरगड या ठिकाणी आणि हे ठिकाण येतं गौताळा अभयारण्याच्या हद्दीमध्ये. तर ऍक्च्युली आता खूप टाइम झाल्यामुळे आपण कनेरगडात गेलेलो नाहीये, पण या ठिकाणी असणारं भगवान महादेवांचं प्राचीन मंदिर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर हे मंदिर खूप सुंदर असून या ठिकाणची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.